गणितामध्ये ट्रिक्स पेक्षा कन्सेप्ट का क्लिअर असणं महत्वाचं आहे ते आपण ह्या उदाहरणातून समजून घेणार आहे. आणि ज्या वेळेस आपल्या कन्सेप्ट क्लिअर असतात, ट्रिक्स आपोआप डेव्हलप होत जातात. आता या ठिकाणी आपण एक उदाहरण बघूया. उदाहरण काय, दोन क्रमगत समसंख्यांच्या गुणाकार 624 आहे, तर त्या संख्यांची बेरीज किती? या ठिकाणी काय विचारलेलं आहे की दोन क्रमगत समसंख्या आहेत, म्हणजे ती कुठली असणार आहे? एक्स, एक्स अधिक 1 आणि एक्स अधिक 2 ही जर पहिली संख्या असेल तर ही दुसरी समसंख्या असणार आहे आणि यांच्यामधली ही विषम संख्या असणार आहे. पण ट्रिक्स काय सांगते की याच्या जवळचा वर्ग कुठला आहे, तर तो आहे 625. जो काही कशाचा वर्ग आहे, तो आहे 25 चा वर्ग. आणि 25 चा वर्ग आहे म्हणजे ती 25 ही संख्या ही मधली संख्या आहे, म्हणजे एक अधिक एक ही संख्या आहे. ही ट्रिक्स आहे. पण ही ट्रिक्स कुठून आली हे ज्यावेळेस आपल्याला समजतं ना, त्यावेळेस आपल्याला ह्या ट्रिक्स जरी नाही आठवल्या पेपरमध्ये तरी आपण त्या प्रश्नाची सहज उत्तर काढू शकतो. म्हणजे जर दोन क्रमगत समसंख्या आहेत, म्हणजे कुठल्या एक्स आणि एक्स अधिक 2 यांचा जर गुणाकार 624 आहे, म्हणजेच किती येणार? एक्सचा वर्ग अधिक 2x बरोबर 624. हे या ठिकाणी आपल्याला पहिली कंडिशन दिलेली आहे. जर हे क्वाड्रॅटिक इक्वेशन आपण फॉर्म्युला मेथडने जरी सोडवलं तरी आपल्याला या ठिकाणी x ची किंमत मिळणार आहे. पण आपल्याला जर माहिती आहे की x प्लस 1 चा जर वर्ग काढला तर तो काय येणार? x चा वर्ग अधिक 2 गुणिले x गुणिले 1 म्हणजेच किती येणार? 2x अधिक 1 चा वर्ग जो की आहे 1. बरोबर आहे. पण x प्लस x चा स्क्वेअर प्लस 2x हे आपल्याला काय मिळालेले? 624. म्हणजेच किती येणार? 624 अधिक x 1 बरोबर काय येणार आहे? x प्लस 1 चा वर्ग, जे की आपली मधली संख्या आहे. म्हणजेच किती येणार? 624 म्हणजे किती? 625. ही डायरेक्ट आपल्याला ट्रिक्स समजलेली असते. पण ही कुठून आली? ही अशा पद्धतीने आलेली असते. 625 हा वर्ग कोणाचा आहे? तर तो वर्ग आहे 25 चा. म्हणजेच ही मधली संख्या कुठली आहे? तर ती आहे 25. मग ही एक्स कुठली संख्या? एक्स म्हणजे किती असणार? तर एक्स म्हणजे 24 असणार आणि एक्स प्लस 2 किती असणार आहे? तर ते असणार आहे 26. म्हणजे 24 आणि 26 या दोन संख्यांचा गुणाकार हा किती येतो? तो येतो 624. मग आपल्याला काय विचारलंय? त्या संख्यांची बेरीज किती? म्हणजे 24 अधिक 26 किती येतात? तर ते येतात 50, जे की आहे आपला ऑप्शन क्रमांक 3 हे.